नमस्कार. आज आपण टाटा AI लाईफ इन्शुरन्स यामधील काही प्लॅन पाहणार आहोत. तर आपले जे क्लायंट आहेत ते 41 वर्षाचे आहेत आणि त्यांना PR प्रो हा आपण प्लॅन दाखवणार आहोत. याच्यामध्ये संपूर्ण रक्षा प्रो असं आपण निवडलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचा नंबर टाकलेला आहे. यात परमरक्षक प्रो आपण बघितलेला आहे. हे वेगवेगळे प्लॅन्स आहेत, त्यातला आपण प्रो सिलेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये 50 लाखाचं लाईफ कव्हरेज आहे. लिमिटेड पे आपण घेतलेलं आहे. 15 वर्ष ते प्रीमियम भरतील. 40 वर्षासाठी त्यांचं लाईफ कव्हरेज असणार आहे. ह्याच्यामध्ये त्यांना 50 लाखाचं लाईफ कवर, 45 लाखाचं ॲक्सिडेंटल कव्हरेज आणि 45 लाखाचं ATPD ॲक्सिडेंटल टोटल परमनंट डिसेबिलिटी, म्हणजे जे ॲक्सिडेंटमध्ये 2 कुठले ते अवयव निकामी झाले अशा वेळी त्या डिसेबिलिटीला जिवंतपणेच आपल्याला ते 45 लाख रुपये मिळणार आहेत असं आहे. आणि लाईफ कवर सुरू असणार आहे आपल्याला. समजा ॲक्सिडेंटल डेथ झाली तर ॲक्सिडेंटल डेथचे 45 लाख आणि लाईफ गेल्यामुळे त्याचे 50 लाख असे 95 लाख रुपये मिळणार आहे. समजा ॲक्सिडेंट गव्हर्मेंट गाडीमध्ये किंवा पब्लिक ठिकाणी झालं असेल, प्लेसमध्ये झाले असेल, अशावेळी ॲक्सिडेंटल डेथची जे काही रिटर्न आहेत ते डबल मिळणार, म्हणजे 90 लाख रुपये मिळणार. अधिक लाईफ गेल्यामुळे 50 लाख रुपये असे 140 लाख रुपये मिळणार आहेत. अशा पद्धतीचं हे कव्हरेज आहे. आपण जे काही पैसे देणार आहोत, प्रीमियम भरणार आहोत, तर त्या प्रीमियमचा मोठा हिस्सा जो लाईफ कव्हरेजसाठी वापरतो तो सगळा आपल्या ह्या टाटाच्या फंडमध्ये अलोकेट होणार आहेत. हे टाटाचे वेगवेगळे फंड्स आहेत. तर त्या फंडमध्ये आता सध्या मिड कॅप मोमेंटो इंडेक्स फंड इथे 100% दाखवलेला आहे. पण आपण त्यातले चांगले फंड निवडून अलोकेट करू शकतो. 20-20-20 असे 5 ठिकाणी 5 फंडमध्ये आपण गुंतवू शकतो. नंतर आता ही समरी आहे. 41 वर्ष आहेत. PPT म्हणजे प्रीमियम पेमेंट टर्म 15 वर्ष आहे. पॉलिसी टर्म PT म्हणजे पॉलिसी टर्म 40 आहे. लाईफ कवर आहे 50 लाखाचं, त्याचा प्रीमियम 54,370 रुपये आहे. ॲक्सिडेंटल डेथ कव्हरेज आहे 45 लाख रुपये, त्याचं प्रीमियम आहे 5,643 रुपये. ॲक्सिडेंटल टोटल परमनंट डिसेबिलिटी 45 लाख रुपये, त्याचा प्रीमियम आहे 4,000. आणि ह्याच्यात डिस्काउंट मिळालेला आहे, व्हायटॅलिटी डिस्काउंट 1,000 रुपये. अजून तो डिस्काउंट वाढू शकतो. जर आपण ह्या वर्षी व्यायाम केला तर पुढच्या वर्षी त्याचा डिस्काउंट मिळू शकतो. टोटल प्रीमियम आहे 64,159 आणि त्याच्यामध्ये 4% टॅक्स GST ॲड होऊन 66,708 रुपये एवढा प्रीमियम आहे. आता हा प्रीमियम 66,000 असे आपण 15 वर्ष भरायचे, पण 40 वर्ष आपलं 50 लाखाचं लाईफ कवर आणि हे बाकी ॲक्सिडेंटल आणि ATPD आपलं कव्हरेज चालू असणार आहे. आणि ह्या 50 लाखासाठी जो प्रीमियम आहे 54,370 रुपये ते आपले फंडमध्ये जाणार आहेत. ते फंडमध्ये गेल्यावर त्यांचं काय होतं आहे बघूया. ठीक आहे. आता ह्याच्यामध्येच आपण 40च्या ऐवजी समजा 50 वर्षासाठी लाईफ कव्हरेज घेतलं तर ते काय होतं आहे बघूया. म्हणजे मी काय घेतलं, प्रीमियम टर्म 15 घेतली, 15 वर्ष आपण पैसे भरणार आणि कव्हरेज आपल्याला 50 वर्षापर्यंत पाहिजे लाईफ कव्हरेज असं घेतलेलं आहे. तर अशावेळी आपला प्रीमियम जातो 71,750 रुपये. तर कव्हरेज आपलं पुढच्या 50 वर्षासाठी असणार आहे. म्हणजे आज आपलं वय 41 आहे, तर 91व्या वर्षापर्यंत आपलं लाईफ कव्हरेज असणार आहे. 85व्या वर्षापर्यंत आपल्याला ॲक्सिडेंटल डेथ आणि ATPD हे 85 वर्षापर्यंतच असणार आहे असं आहे. आणि ह्याचा टोटल प्रीमियम येतो 71,750 रुपये. अशा पद्धतीचं हे 50 वर्षासाठी घेऊन बघितलेलं आपण. आता खाली आपण बघतो बघा फंड व्हॅल्यू कॅल्क्युलेटर बघूया आपण. समजा 15 वर्ष आपण हा प्रीमियम भरणार आहोत आणि 50 वर्ष पॉलिसी टर्म आहे. इथे मल्टी कॅप फंडचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता मल्टीकॅप आहे ना, अगदी तुम्ही 4% बघितलं तरी 12 लाख रुपये तुमचे होणार आहेत.
50 वर्षामध्ये 8% बघितलं तरी 96 लाख रुपये होणार आहेत. म्हणजे 1 कोटी रुपये तुमचे परत मिळणार आहेत. अगदी मिनिमम 8%ने बघितलं तरीसुद्धा. आता बेंचमार्क कसं आहे, तुम्ही खाली S&P BSE 200 असं बघता बेंचमार्क. तर गेल्या वर्षभरामध्ये मार्केटमध्ये 35.43ने मार्केट ग्रो झालेला आहे. पण टाटाचा जो CAGR आहे तो 50.64% आहे. गेल्या वर्षाचं मार्केट बेंचमार्क आहे तो 17%चा आहे. पण टाटाचा जो मार्केट ग्रोथ आहे तो 26.85% आहे. गेल्या 5 वर्षात मार्केट बेंचमार्क 16.89% आहे आणि टाटाचा 28.68 आहे. म्हणजे टाटाचे जे फंड आहेत हे मार्केटच्या बेंचमार्कपेक्षा अबोव अँड ॲव्हरेज अबोवच आहेत हे आपल्या लक्षात येतं. तर इथे गेल्या 1 वर्षात 50 असल्यामुळे इथे 50.64 असा व्याजदर पकडलेला आहे. तर 50.64 व्याजदर जर असेल तर 10 वर्षात असंच जर हे फंड ग्रो होत राहिले तर 10 वर्षात 63 लाख रुपये होतील. 20 वर्षात किती होतील बघा, 34 कोटी होतील. 30 वर्षात किती होतात बघा, आपण मोजू शकणार नाहीत एवढे पैसे होऊ शकतात. तर 50% असं आपण नको पकडायला, आपण मिनिमम पकडूया. मिनिमम 16% आपण 15.64 पकडूया. 15% पकडू आपण. 15% पकडलं तरीसुद्धा 20 कोटी रुपये आपले फंड वाढून आपले मिळणार आहेत. अगदी 15चे 10 झाले तरीसुद्धा आपल्याला 5-10 कोटी तरी मिळणार आहेत. सध्या एवढे आपण पैसे भरले तर. आता इथे एक्झाम्पल बघूया आपण. 15%ने ग्रोथ झाली, ही नॅचरल ग्रोथ आहे. गेल्या 10-15 वर्षात एवढ्याने ग्रोथ चालूच आहे. तर 10 वर्षात 8 लाख रुपये होतील. 20 वर्षात 38,95,000 रुपये होतील. 30 वर्षात 1,49,00,000 होतील. 40 वर्षानंतर 5 कोटी होतील. आलं लक्षात. तेव्हा आपण ते पैसे काढून पॉलिसी थांबवू शकतो किंवा आपल्याला आवश्यक आहेत तेवढेच पैसे काढून उरलेले पैसे आपण ठेवू शकतो. पॉलिसी आपली चालू राहणार आहे. तर अशा पद्धतीचा हा प्लॅन आहे. ह्याला म्हणतात परमरक्षक प्रो सोल्युशन, PR प्रो असं म्हणतो आपण. तर हा सुद्धा चांगला प्लॅन आहे. तुम्ही ह्याचा विचार करू शकता. धन्यवाद.